लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. हा, पण तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागताच ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेस, त्याचं मन कळवळतं. चला श्रमपरिहार करून येऊ. 2-2 पेग. हाच नको. का रे? हा, आज मला फक्त अदितीच्या आठवणींमध्ये वेळ घालवायचा आहे. का? आज तिचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदिती, हॅपी बर्थडे टू यू. आदिती, काय झालं अगं? मला वाटलं होतं निदान आजच्या दिवशी तरी रितेशचा एखादा फोन येईल. अगं, इतक्या वर्षात कितीतरी वेळा आम्ही भांडलो, रागावलो, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तो माझ्याशी कधीच भांडला नव्हता ग. आपण आपल्या बायकांपासून वेगळे झालोय. विसरलात का तुम्ही? शरीराने. श्रेयस, मला सांग, तू विसरू शकतोस किशोरीला? तिच्या आठवणी मनातनं पुसू शकतोस? नाही. सुरुवातीला काही दिवस काहीच नाही वाटलं मला, पण आता जाणवते की नाही करमत रे तिच्याशिवाय. खरंच. आणि मलाही खात्री आहे, अदितीची पण माझ्यासारखीच अवस्था झाली असणार. श्रेयस पण माझ्याशी किती जरी भांडला ना, तरी त्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर. त्या दिवशी मला असं वाटलं होतं की दारू बोलत असेल म्हणून त्यांची. 15 दिवसात सगळं विसरून वट्टीवर येतील असं वाटलं होतं. मलाही असंच वाटलं होतं, पण आता तर जवळजवळ 2 महिने होत आले. इतक्या लवकर आपल्याला कसे विसरू शकतात ग? नवरा बायको होत यार. म्हणजे त्या भांडतात आपल्याशी, दोघी खूप भांडतात, खरं आहे, पण त्यापेक्षा काही पटीने प्रेम सुद्धा करतात आपल्यावर. म्हणूनच आपण त्यांना विसरू नाही शकत. आणि त्यांच्याशिवाय राहू सुद्धा शकत नाही. तुम्हाला सांग किशोरी, इतकी वर्ष त्यांनी जे आपल्यावर प्रेम केलं, ते खरंच प्रेम होतं का नुसतं प्रेमाचं नाटक होतं? नाही ग, ते कसेही असले ना तरी इतके स्वार्थी नाहीयेत ग. कदाचित त्यांनाही आपल्यासारखाच प्रश्न पडला असेल की आपण होऊन त्यांच्याकडे कसं जायचं म्हणून.
त्या दिवशी मोठ्या तावातावाने बोलत होतास. आम्हाला काही हौस नाहीये तुमच्या बरोबर राहायची. आता तेव्हा दारू बोलत होती. आता आता प्रेम बोलतंय. हॅलो हॅलो काका, मी किशोरी बोलते. किशोरी, एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? आदितीच्या पोटात कळा येत आहेत आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. काका, इथे जवळपास कुठे टॅक्सी नाही मिळणार आम्हाला एवढ्या रात्री. तुम्ही प्लीज तुमची गाडी घेऊन या ना. हीच योग्य वेळ आहे चौघांना एकत्र आणण्याची. हॅलो हॅलो, तुम्हाला ऐकू येते का? काय झालं किशोरी? नेमकी मी आजच गाडी सर्व्हिसिंगला टाकली. तू एक काम कर, रितेशला फोन कर. ही बातमी कळताच तो विमानाच्या वेगाने धावत येईल. मी पोचतो त्या हॉस्पिटलला. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तडजोड कर. एक केस तुम्ही जिंकलीत म्हणून समजा. काय कॉंग्रॅट्स, मुलगी झाली तुम्हाला. आम्ही भेटू शकतो? हो, आत्ताच तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. तुम्ही भेटू शकता. Congrats. थँक्यू. या Congrats. थँक्यू. कशी आहेस? एक मिनिट. खूप क्यूट आहे. ए, आय एम सॉरी. खरं तर माफी मी तुझी मागायला हवी. ए, झोपू दे. कॉंग्रॅट्स. थँक्यू. सॉरी. नाही किशोरी, माफी खरं तर मी मागायला हवी तुझी. आय एम सॉरी. अरे बघा बघा बघा, बाळाला बघायला कोण कोण आलेत? बाळाचे आजी आजोबा आलेत. थांबा. त्यांना सांगा आता आमचा त्यांच्याशी काही संबंध राहिलेला नाही. तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण तुम्हाला तुमच्या आईबाबांच्या घरातून बाहेर काढायला मी सांगितलं. हा, पण का? कारण तुम्हाला एकटं राहून जे काय अनुभव आले आणि अनुभवातून शहाणपण आलं ते तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या घरात आलं नसतं आणि मग कदाचित तुम्ही पुन्हा कधी एकत्र आला नसता. म्हणून जे काय तुम्हाला रागवायचं असेल ते माझ्यावर रागवा. आई, बाबा, आम्हाला माफ करा. चला या.
आता मनातील राग अहंकार बाजूला ठेवून जिथं पटणार नाही तिथं तडजोड करून संसार करा. मग तुम्ही म्हणाल लग्न म्हणजे विधात्याला पडलेलं एक सुरेख स्वप्न असतं. हो, हा सल्ला यांच्याबरोबर तुम्हाला पण आहे. वकील असून फुकटचा सल्ला देतोय. पटलं तर घ्या. आता मला सांगा, लग्न लग्न म्हणजे काय असतं? लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. हा, पण तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागताच ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेस, त्याचं मन कळवळतं. तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला तर नेमकं तिला फूल हवं असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. तिच्या खर्चांना त्याच्याच खिशाचं आंदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं. तिच्या दुःखांना त्याच्या खांद्याचंच अंथरूण असतं. कधी समझोता तर कधी भांडण असतं. एकाने विस्कटलं तरी दुसऱ्याने सावरायचं असतं. प्रेमाचं ते बंधन आणि घराचं घरपण असतं. आणि म्हणूनच विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न असतं.